विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा अकॅडमी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण एक्झाम्पल। तो टाइप कशावरचा असणार आहे? शेकड्यावारी। एक्झाम्पल बघा काय दिले, वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल। आता इथं लक्षात ठेवायचं, एकतर वाढणार आहे नाहीतर काय होणार आहे, कमी। वाढत असेल तर बेरीज करायची, कमी होत असेल तर काय करायची, वजाबाकी। मग जी त्रिज्या दिलेली असणार आहे ती काय करायची, 2 गुणिला काय करणार आहे आपण, त्रिज्या किती दिलेली आहे, 50 अधिक। आता इथं काय लक्षात ठेवणार आहे, वाढत असेल तर बेरीज करायची, कमी होत असेल तर काय करायची, वजाबाकी। मग बेरीज कशाची करायची, आता टक्केवारी किती दिलेली आपल्याला, 50%। 50%चा जर विचार केला तिथं 5चा वर्ग करायचा आहे, 5चा वर्ग। आता यांचा गुणाकार केला किती मिळणार आहे आपल्याला, 100 अधिक 5चा वर्ग केला किती मिळणार आहे, 25। यांची बेरीज केल्यानंतर किती मिळणार आहे, 125%ने काय असणार आहे, वाढणार असेल किंवा वाढेल असं आपण म्हणू शकतो। तेच एक्झाम्पल आपण सूत्राच्या साहाय्याने सुद्धा काय करू शकतो, सोडवू शकतो। मग आता इथं काय केलंय आपण, 50%ने वाढली म्हणून 5चा वर्ग घेतला। 10%ने वाढत असेल तर 1चा वर्ग घ्यायचा, 20%ने वाढत असेल तर 2चा वर्ग घ्यायचा, 30%ने वाढत असेल तर 3चा वर्ग घ्यायचा। वाढत असेल तर बेरीज करणार आहे आणि कमी होत असेल तर काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे। त्याच पद्धतीचं एक एक्झाम्पल दिलेलं, वर्तुळाची त्रिज्या 40%ने वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल। इथं पर्याय सुद्धा दिलेले। हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही होमवर्कला करायचंय, कमेंट मध्ये त्याचा आन्सर द्यायचं आहे। अशा ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा।